काट्या कुट्यांची वस्ती माहिती नाहीये राजे. अरे पुढे बघा, काय करतो आहेस? शिव 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 मंदिर अपवित्र करून ठेवलेस रे सारे. मंदिर? अरे डोळे फुटले का रे तुझे? हे एवढे मोठे शिव मंदिर दिसेना का तुला? जगदीश्वर प्रासाद म्हणतात त्याला. हर 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 सारे वाटोळेस. आता गोमूत्र मागवावे लागेल आणि ते शिंपडून सारे पवित्र करावे लागेल. त्या तुमच्या शिवशंकराची नाहीये, मग तुमचं तांडव कशाला इथे? ही समाधी कसली आणि कुणाची आहे हे दिसते का तुम्हाला? अरे असेल कुणा शूद्राची, आम्हाला काय त्याचे? शूद्र मानून ज्यांना तुम्ही राज्याभिषेक करायला विरोध केलात ना, त्या शिवछत्रपतींची समाधी आहे ही. त्याला आम्ही राजा मानत नाही. अरे यवनांचे तळवे चाटण्यात तुम्हाला धन्यता. मराठी मातीचा स्वाभिमान ज्यांनी जागवला त्यांच्या रक्तातलं राजेपण तुम्हाला काय करणार? तुमच्या मांडण्याला आम्ही किंमत देत नाही. तुमच्या रायगडावरचं तख्त काट्यात कुट्यात अडकलं आणि शनिवार वाड्यावरचे भोगविलास मोठे झाले, तिथं तुमची लायकी कळते आम्हाला. आमचा धर्म सत्य शोधण्याचा आहे, बाकी तुमची किंमत ठेवत नाही आम्ही. आज मला कळलं, गेले 200 वर्ष या समाधीवर काटेरी झुडप का वाढलेत ते. हे काटे या समाधीवर नाहीत, तर आमच्या मनावर चढले. बंद करा हा नंगानाच. तारुण्याचा उन्माद उफाळतोय. फुसक्या छाताडाचा मस्तवालपणा बेबंद व्हायला भाग पाडतोय. अरे पण कशासाठी? दारूचे 2 घोट पोटात उतरवायचे आणि लेकी बाळींच्या पदराशी झोंबत स्वतःचं मर्दपण सिद्ध करायचं. ही असली मर्दानगी पाहायला स्वराज्याचा येळकोट मांडवता आम्ही. दंडाच्या बेटकुळ्या फुगवून कसलं सामर्थ्य मिळवताय आणि वर आमचं नाव घेऊन हा जल्लोष. लेकी बाळींची आबरूची लत्तर तोडू पाहणाऱ्यांचा भर चौकात चौरंग केला आम्ही. बदलाईची नशा तुमच्या रक्तात उतरली कुठून? कुणाची औलाद आहात तुम्ही? दारू गांजाच्या मदमस्त कैसात बाया नाचवणाऱ्या शाहिस्ते खानाची, त्या माय भगिनींच्या पदराला हात घालणाऱ्या त्याच नराधमाची बोट छाटली होती आम्ही. आठवतो तो इतिहास? आठवतो? कैस चढलेल्या डोळ्यानं मरणाची ओळख कशी पटेल? ये समोर. या तलवारीनं तुझी छापडं सोडून काढतो आधी. शिवाजी, रेतेच्या खाली तुझे 100 तुकडे करून उघड्या माळावर फेकले तर माझ्या मावळ मातीतली कुठली विधानं सुद्धा तोंड लावणार नाही. झाकळणार तुला. कर सामना आमच्या भवानीचा. शाहिस्त्या, क्या हुआ मेरे साथ? शिवाजी, हम छोड़ेंगे नहीं तुझे, औरंगजेब नहीं छोड़ेंगे. या अल्लाह, या अल्लाह. शाहिस्त्या, या अल्लाह, या अल्लाह, या अल्लाह.
जय भवानी. तर आम्ही सैन सोडू तुम्हाला. संताप याचा येतो की ही सगळी दुष्कृत्य आमच्या नावाखाली करताय तुम्ही. आणि वर भरे ही शिवजयंती. तुम्ही असे नाचलात म्हणजे राजे जन्माला आले हा आनंद तुम्हाला. अरे संपवताय तुम्ही आम्हाला कडाकडानं. घरात तुमची माऊली काम करते. कधी तिला ताकावर रवी घुसळून दोरी काढताना बघा. काय असते ही कृती. दही सकस असतं म्हणून त्याची घुसळण होते. लोणी निघतं. पाण्यावर रवी फिरवून लोणी नाही निघत. हा समाज त्या दह्यासारखा सकस असावा लागतो. तिथं तानाजी, बाजी, येसाजी, मुरारबाजी, प्रतापराव अशा सामर्थ्यशील जीवांची घुसळण होते. आणि तेव्हा शिवाजी नावाचं अमृत त्या मंथनातून वर येतं. आणि तुम्ही काही मूठभर लोकांनी हा जो लढस तुमचा धर्म संकटात टाकतोय. आपले बुलंद छातवान फाकवून आणि थंबण्यांमध्ये असीम ऊर्जा साठवून इथल्याच लंगोटधारी फाकड्या मावळ्यांनी जसा केला होता यलगार आणि उधळले होते आपल्या महत्व. असाच पेटून उठावास तू मराठी माणसा. पुन्हा तेजाळत भवानी तलवार. बोला हर हर. जातोय कुठं पोलीस छावणी उद्ध्वस्त करा. या संताजीच्या तलवारीला